क्रूर कर्म औरंगजेबाबद्दल काढलेले गौरवोद्गार समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींना आता चांगलेच भोवलेत। आझमींवर चालू अधिवेशनापुरती निलंबनाची कारवाई झाली आहे। अबू आझमींवरच्या कारवाईचं विरोधकांनी समर्थनच केलंय, पण त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरवर कारवाई कधी असा सवालही त्यांनी सरकारला केलाय। शिवरायांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगली जुंपली आणि सभागृहात दणाणून गेलं। कोरटकरचा मुद्दा चिल्लर असल्याचं सांगत मुख्यमंत्री फडणवीसांनी नेहरू आणि जितेंद्र आव्हाडांवरून विरोधकांवर मग पलटवार करण्याचाच प्रयत्न केला। तर यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधी पक्षनेते असतानाचा आवेश आज सभागृहाला पाहायला मिळाला। नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये शिवरायांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह लिखाणाबद्दल माफी मागणार का असा सवाल त्यांनी विरोधकांना केला। आता पण आजूबाजूला उचलून जेलमध्ये टाकायला पाहिजे सरकारने, का नाही टाकलं? ते सरकार करत नाही। एकीकडे कारवाई झाली पाहिजे, हे झालं पाहिजे, गोड गोड आणि गोल गोल बोलतात। मग कोरटकर विषयी बोललं पाहिजे, सोलापूरकर विषयी बोललं पाहिजे। सोलापूरकरला पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या समितीवर घेतलं जातं, असं कसं केलं जातं? आणि कोरटकरचा मी आता नागपूर सीपीशी बोललो, कोल्हापूर एसपीशी बोललो, कोरटकरचा मोबाईल जप्त होतो आणि कोरटकर जप्त होत नाही। कोरटकर असो का कोणी असो, जो महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल, कोणी असो, त्याला सोडलं जाणार नाही, सोडलं जाणार नाही, सोडलं जाणार नाही। असं आहे एक लक्षात ठेवा, समजा काही न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात जाऊ, पण सोडणार नाही। आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती तर या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर, त्याच्यावरती जायला सांगितलंय मी। आणि मी तुम्हाला सांगतो, हे कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो। मला सांगा, जितेंद्र आव्हाड काय बोलत, त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही? जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते, हे रेकॉर्ड होत, त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही। असं सिलेक्टिव्ह करू नका, नाही केला तुम्ही, नाही केला त्याचा। आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, त्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे। उत्तर ऐका ना आपण, उत्तर ऐका ना आपण। जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधी पक्षनेत्याचं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आपण जरा जागेवर बसा। त्याचा निषेध करणार आहात का? पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं, त्याचा निषेध करणार आहात का? आहे हिम्मत? आहे का हिम्मत? अरे आहे का हिम्मत? आहे का हिम्मत? आहे हिम्मत तुमच्यामध्ये? अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही। अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। त्यामुळे या ठिकाणी पंडित नेहरू यांचा देखील धिक्कार झाला पाहिजे। तर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील या प्रकरणावर टीका केल्याचं पाहायला मिळतंय। अरे कोणत्याही जाती धर्माचा, रंगाचा, वंशाचा, पक्षाचा, वयाचा, उंचीचा, वजनाचा असू द्या, हृदयात शिवबा आहे। आणि औरंग्याची बिना फक्त आमदारकी टिकवण्यासाठी, विशिष्ट मतदारांना आपल्या बाजूनी करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य, आणि या वक्तव्याला फक्त या विधानसभा पुरती, त्याचं सदस्यत्व रद्द करा, जाऊ द्या सुप्रीम कोर्टात, ठीक आहे, हो द्या सुप्रीम कोर्टामध्ये। अध्यक्ष महाराज, पण अध्यक्ष महाराज नाही, या प्रस्तावामध्ये विधान परिषदेमध्ये जे केलं तसं करावं। आमदारांची समिती करावी, तो अहवाल येईपर्यंत निलंबित करा, पाहिजे असेल तर सर्व माहिती देतो, नाही तर शिवाजी महाराजांचा, महाराष्ट्राचा शिवभक्त कधीही माफ करणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।